नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 6 ओळखपत्राचा गैरवापर करून कर चोरी. स्वतःच्या नातेवाईकांसह निकटवर्तीयांच्या ओळखपत्राचा गैरवापर करून 6 बोगस कंपन्यांद्वारे कोणत्याही वस्तू अथवा सेवांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खरेदी विक्रीचा व्यवहार न करता एकमेकांना तसेच इतर कंपन्यांना जीएसटीची बोगस बिले जारी करून 10,57,00,000च्या कर चोरीचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. मुख्य संशयित कल्पेश बाळासाहेब कुंभार, वय वर्ष 40, राहणार कुंभार गल्ली, दत्त मंदिराजवळ, गुडेवाडी, तालुका राधानगरी, याला कोल्हापूर केंद्रीय जीएसटी पथकाने सोमवारी जेरबंद केलं. मुख्य संशयित कल्पेश बाळासाहेब कुंभार, वय वर्ष 40, राहणार कुंभार गल्ली, दत्त मंदिराजवळ, गुडेवाडी, तालुका राधानगरी, याला कोल्हापूर केंद्रीय जीएसटी पथकाने सोमवारी जेरबंद केलं. संशयिताची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. कोल्हापूर जीएसटी आयुक्त सुमित कुमार यादव, करचोरी विरोधी पथकाचे संयुक्त आयुक्त रोहित शर्मा यांच्या पथकाने ही कारवाई केली. कोल्हापूर जीएसटी आयुक्तालयाच्या इतिहासात पहिलीच मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले. पुलाची शिरोली येथील मे रचना ॲग्रो सर्व्हिसेस निर्मिती इंडस्ट्रीज या फर्मविरुद्ध सुरू झालेल्या गोपनीय चौकशीतून हा प्रकार उघड झाला. पथकाने केलेल्या सखोल डेटा विश्लेषण आणि पडताळणीमध्ये केवळ करचोरीच्या उद्देशाने उभारलेल्या बोगस कंपन्यांचे जाळे उघडकीला आले. मे रचना ॲग्रो सर्व्हिसेस निर्मिती इंडस्ट्रीजचा भागीदार असलेल्या कल्पेश कुंभार हाच घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं. संशयिताने स्वतःच्या नातेवाईकांसह निकटवर्तीयांच्या ओळखपत्राचा गैरवापर करून 6 बोगस कंपन्या स्थापन केल्या आहेत. कंपन्यांच्या माध्यमातून कोणत्याही वस्तू अथवा सेवांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खरेदी विक्री न करता एकमेकांना तसेच इतर कंपन्यांच्या माध्यमातून वस्तू अथवा सेवांची खरेदी विक्री न करता जीएसटीची बोगस बिले जारी करून संशयिताने 10,57,00,000ची कर चोरी केल्याचं उघड झालं आहे. सहाय्यक आयुक्त रामशंकर मीना, अधीक्षक गौतम कुमार स्वप्नील वगैरे यांनी सांगितलं.